नमस्कार, मी गणेश पाठक. आपण मागच्या व्हिडिओमध्ये मला भेटलात. ऑब्व्हियसली तो व्हिडिओ इंग्लिशमध्ये होता. आणि मी विचार केला की सध्याचा हा व्हिडिओ होता एक मराठीमध्ये पण करायला पाहिजे, सो दॅट मराठी लोकांना पण त्याचा उपयोग झाला पाहिजे आणि ते ऐकायला मिळालं पाहिजे. ओके, तर सुरुवात करूया आजच्या भागामध्ये मी तुला स्वभावाबद्दल बोलणार आहे. आजच्या भागाचं शीर्षक आहे स्वभावाला औषध आहे. अम, शोधूया आहे का. आधी लक्षात घेऊया की स्वभाव म्हणजे काय. मागच्या भागात आपण पॉवर ऑफ माइंड पाहिलं होतं आणि माइंडचे कुठले कुठले पार्ट्स आहेत, आउटर आणि इनर. सबकॉन्शियस माइंड बद्दल बोललो आणि त्यामध्ये पॉवर ऑफ माइंडच्या पलीकडे जाऊन आपण स्टॉप केलं होतं. त्यानंतर आता आपण स्वभावाबद्दल बोलू किंवा टेम्परामेंट ज्याला इंग्लिशमध्ये म्हणता येईल त्याबद्दल बोलू. आता एखाद्या व्यक्तीचा स्वभाव हा कसा बनतो, स्वभाव म्हणजे काय हे पहिले आपण लक्षात घ्यायला हवं. स्वभाव म्हणजे दुसरं तिसरं काही नसून अगेन त्यात इथे सबकॉन्शियस माइंड, तुमची बुद्धी, तुम्ही जे काही कन्झ्युम करता, या सगळ्या गोष्टींचा एक मोठा रोल आहे. ऑब्व्हियसली इतर पण काही रोल आहेत, पण सगळ्यात मोठी भूमिका तुम्ही काय कन्झ्युम करता, तुम्ही कसे विचार करता आणि सबकॉन्शियस माइंडमध्ये किंवा चित्तामध्ये काय स्टोअर करता, ह्याच्यावरती ते डिपेंड आहे. आणि ही सगळी लिंक तुम्हाला हळूहळू लागायला लागेल की स्वभावाबद्दल आपण का बोलतोय आज. आधी पॉवर ऑफ माइंड बद्दल का बोललो आणि ही कुठं जाते हळूहळू हे भाग. विशेषतः पालकांनी जे पॅरेंट्स आहेत त्यांनी हे जरूर ऐकलं पाहिजे आणि शेअर केलं पाहिजे. कदाचित मुलांसाठी त्यांना खूप चांगला उपयोग होईल आणि हळूहळू आपण तिकडे वळूया की आपल्याला मुलांना त्याचा कसा उपयोग करून घेता येईल या सगळ्याचा, स्वतःसाठी आणि मुलांसाठी. जे काही अनुभव मला आले किंवा जे एक्सपेरिमेंट मी केले तेच मी तुमच्यासोबत हळूहळू शेअर करणार आहे. पण आजच्या भागामध्ये बघूया स्वभाव म्हणजे मुळात काय. तर स्वभाव हे दुसरं तिसरं काही नसून चित्ताची वृत्ती आहे. तर चित्त म्हणजे काय, चित्त म्हणजे नथिंग बट सबकॉन्शियस माइंड. सो आपल्याकडे कॉन्शियस माइंड आहे जी बुद्धी आणि सबकॉन्शियस माइंड आहे जी चित्त. आणि त्या चित्तामध्ये रुजणारी आणि त्या योगी हळूहळू बहरत जाणारी ती आहे वृत्ती. आणि यालाच आपण स्वभाव पण म्हणतो मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये याला आपण टेम्परामेंट म्हणतो. तर हे जे चित्त आहे त्याला स्वतःची बुद्धी नाही, तो फक्त स्टोरेज मेकॅनिझम आहे. हे आपण मागच्या भागामध्ये पाहिलं होतं. मग तिथे तुम्ही जी काही कमांड देता किंवा जो काही विचार मनामध्ये आणता, बुद्धी तुम्हाला जे काही सांगते ते स्टोअर करण्याचं काम हे चित्त करत असतं. हे मागचा भाग जर तुम्ही पुन्हा एकदा बघितला तर तुमच्या ते लक्षात येईल. आता याच्या पुढे जाऊन जे चित्त असते त्या ठिकाणी वाढत जाणारा किंवा रुजणारा किंवा रिपीट होणारा जो विचार आहे त्याने तुमची वृत्ती बनत असते. सो हे सिंपल भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आपण लहानपणी जसं मूल चालायला लागतं, त्याला कुठे गेल्यानंतर धडकल्यानंतर पडतंय माहिती नसतं, त्याला भीती माहिती नसते. सो तो एकदा दोनदा पडतो आणि मग नंतर त्याला हे कळतं की हे केल्यानंतर आपण पडतो. एकदा दोनदा झाल्यानंतर तो रिपीट केल्यानंतर तो लक्षात ठेवतो की हे केल्यानंतर पडतो तर पुढे करायचं नाही. किंवा आपण पण त्याला एक्सप्लिसिटली सांगत असतो की इथे रिस्क आहे, इथे तू पडू शकतो, इथे लागू शकतो. आणि त्यानंतर तो आपला विचार बदलतो आणि आपल्या चित्तामध्ये हे स्टोअर करतो किंवा रुजवतो. या ठिकाणी मी गेलो, ही पर्टिक्युलर गोष्टी केली तर त्या ठिकाणी आपण पडू शकतो. नाव हे स्टोअर केल्यानंतर नेक्स्ट टाइम त्याला तुमची गरज पडत नाही किंवा तुम्ही सांगण्याची गरज पडत नाही. त्याचं सबकॉन्शियस माइंड त्याला ऑटोमॅटिकली विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स ज्याला म्हणतो त्या पद्धतीने तो त्याला कळायला लागतं की मी हे केल्यानंतर पडतो तर मी करू नये. तर ती तशा प्रकारची रिस्क न घेणे हा त्याचा एक स्वभाव बनतो. हा एक फॅक्टर झाला त्याचा. तर अशा पद्धतीने ती वृत्ती बनत जाते. तसंच खेळण्यातलं आहे, तसंच खाण्यापिण्यातलं आहे की हळूहळू आपण जे खातो पितो काही गोष्टी आवडू लागतात, काही गोष्टी आवडत नाहीत. अगेन बुद्धी आपल्याला हे सांगत असते त्याच्यामध्ये की हे मला आवडतं, हे मला आवडत नाही. टेस्ट आपल्याला सांगत असते, टेस्ट बोर्ड सांगत असतात. किंवा वागताना बोलताना आपण काही गोष्टी करतो लहानपणी त्यानंतर आपल्याला सांगितलं जातं की हे करायचं नाही. आणि हळूहळू ते चित्तात स्टोअर होत जातं आणि म्हणून त्याला आपली चित्तवृत्ती म्हणतात की की वृत्ती बनते आपली की सपोज आपण मुलांना सांगतो की मोठ्या माणसांना उलटून बोलायचं नाही किंवा चुकीचं बोलायचं नाही, जोरात ओरडून बोलायचं नाही. आणि हळूहळू ही वृत्ती बनत जाते. आता आपण संस्कार म्हणजे काय हे बघूया. संस्कार म्हणले की लगेच काही लोकांना वाटतं की अरे बापरे आता काय सांगितलं जाईल या संस्कारामध्ये, पण तसं नाहीये. संस्काराचा अर्थ खूप वेगळा आहे. आपण आता जी वृत्ती बघितली आणि त्याचा जो रुजण्याचा किंवा रिपीट होण्याचा जी प्रोसेस आहे त्यालाच आपण संस्कार म्हणतो. म्हणजे
चित्तामध्ये किंवा साधारण सबकॉन्शियस माइंडमध्ये जे जे काही रिपिटेटिव्हली सांगितलं जातं, स्टोअर होतं आणि मॅनिफेस्ट होतं, हाच संस्काराचा एक भाग आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एखाद्या माणसाने ठरवलंय की मला डॉक्टर बनायचं. तर डॉक्टर बनण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्याला अनुकूल होणाऱ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या हळूहळू तो करत जातो. आणि तो एक संस्कार त्याच्या मनामध्ये बनतो की मला डॉक्टर बनायचंय, तर मला एवढं हे वाचलं पाहिजे, एवढे पर्सेंटेज किंवा एक एक मार्क्स आणले पाहिजेत किंवा नीटचा स्कोअर आणला पाहिजे, त्यानंतर मी डॉक्टर बनू शकतो. तर हा संस्कार त्याच्यामध्ये रुजत जातो. म्हणजे तिथे रिपिटन्सचा फार मोठी एक एक भूमिका आहे, रोल आहे. की जेव्हा ते रिपिटेटिव्हली त्या मुलाच्या किंवा त्या माणसाच्या मनामध्ये यायला लागतं, तो हळूहळू त्याचा संस्कार बनतो आणि ती त्याची वृत्ती बनते. आता यामध्ये सबकॉन्शियस माइंडची भूमिका मोठी आहे, तशीच बुद्धीची पण भूमिका मोठी आहे. म्हणजे स्वभावामध्ये ह्या दोन्ही गोष्टीचा, तीन गोष्टीचा रादर खूप मोठा अंतर्भाव आहे, की ज्याच्यामध्ये तुम्ही जे काही कन्झ्युम करता, म्हणजे तुम्ही जे कंटेंट कन्झ्युम करता, जे व्हिडिओज बघता किंवा जे पुस्तकं वाचता किंवा रोजच्या बोलण्या चालण्यामध्ये वागण्यामध्ये जे काही अनुभव घेतात, अ, तो तो भाग एक. त्याच्यानंतर बुद्धी त्याला कसं परसिव्ह करते किंवा कसं त्याला रिसीव्ह करते, कसं त्याचा विचार करते, हा दुसरा. आणि कुठल्या प्रकाराने त्याला ती चित्तामध्ये स्टोअर करते आणि चित्त त्याला कसं स्टोअर करतो, म्हणजे सबकॉन्शियस माइंड त्याला कसं स्टोअर करतो, हा तिसरा. ऍक्च्युअली हे इतकं अनाहूतपणे तुमच्याकडनं होत जातं की तुम्हाला ते कळत पण नाही. म्हणजे जसं आपण बघितल्यानंतर, दृष्टी पडल्यानंतर एखादी गोष्ट जशी आपल्याला दिसते, त्यामध्ये आपण एक्सप्लिसिटली बघणं आणि तिथे आपण एखादी गोष्ट तयार होणं डोळ्यामध्ये प्रतिमा, एवढा विचार त्याचा करत नाही. तसंच हे आहे की हे इतक्या नॅचरली रोजच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला होत जातं की ते कळत नाही. बट हे असतं असं की तुम्ही संस्कार तेव्हा होतात, प्रत्येक विचार येणारा जे कन्झ्युम करतो, बुद्धी त्याला कशा पद्धतीने परसिव्ह करते आणि स्टोअर करते. हीच सगळी प्रोसेस संस्कारामध्ये आहे. त्याला ते आपण संस्कार म्हणतो. आता याच्यामध्ये संस्कार हा एक भाग झाला. तुमचा स्वभाव घडण्यामध्ये इतर कोणत्या गोष्टी अंतर्भूत आहेत. म्हणजे जिथं आपण म्हणता येईल की काही लोकांचा स्वभाव वेगवेगळा असतो. जसं आपण बघतो की एकाच शहरात राहणाऱ्या लोकांचा स्वभाव किंवा एकाच शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्वभाव किंवा इव्हन एका कुटुंबामध्ये एका आई वडिलांच्या पोटी असणारे जे दोन मुले आहेत त्यांचा स्वभाव, हा सगळा वेगवेगळा आहे. म्हणजे एकच गोष्ट त्याला असणारी रिॲक्शन एखाद्या शांत माणसाची वेगळी येते, एखाद्या बोलक्या माणसाची किंवा एखाद्या रागीट माणसाची पटकन वेगळी येते. तर ह्या सगळ्यांचे हे स्वभाव वेगवेगळे कसे, तर इथं आता आपण जे बोललो की संस्कार, चित्तवृत्ती या सगळ्यांचा संबंध येत असतो. की तुम्ही कसं एखाद्या गोष्टीला परसिव्ह करता. एखाद्या नॉर्मल गोष्टीला आता सिंपल आहे, भाजीमध्ये मीठ कमी पडलंय किंवा एखाद्याचा पाय माझ्या पायावर पडला. ह्याला मला कसं परसिव्ह करायचं, मी कसा विचार करतो आणि स्टोअर करतो आणि दुसरा कसा स्टोअर करतो, ह्याच्यानुसार त्याची वृत्ती आणि संबंध बनत जातो आणि म्हणून तुम्हाला काय आढळतं की स्वभाव वेगवेगळे. आणि या सगळ्याचा उपयोग आपल्याला पुढे होणार आहे, जे जे काही आपण पुढे बोलणार आहोत. जिथं आपण पुढे एन्झायटी बद्दल, त्यानंतर तुमच्या ओव्हरऑल हॅपीनेस बद्दल किंवा तुमच्या एखाद्या भीतीबद्दल किंवा तुमच्या एखाद्या पर्टिक्युलर गोष्टी ज्या मनाच्या तुमच्या चेंज करायच्या तुम्हाला, त्याबद्दल बोलणार आहोत. ते ह्या सगळ्याचा उपयोग होणार आहे. तर एवढं एक नोट करून ठेवा फक्त की हे सगळं कसं यूज होतं, हे आपण आजच्या भागात बघणार आहोत आणि त्याचा पुढे उपयोग करू. तर हा जो स्वभाव वेगवेगळा आहे, त्याच्यामध्ये काही वेळेला पॉझिटिव्ह असतो, काही वेळेला तो निगेटिव्ह असतो. आता ही निगेटिव्ह किंवा नकारात्मक विचारसरणी याचा संबंध काय? याचा खूप मोठा संबंध आहे. तर हा निगेटिव्ह विचारसरणी इज नथिंग बट निगेटिव्ह थिंकिंग. म्हणजे आपण एखाद्या गोष्टीबद्दल विचार करताना निगेटिव्हली विचार करतो की हे असं होणार नाही, अशा पद्धतीचा विचार करतो आणि तो बराच काळ रुजवतो. त्याला म्हणायचं एक नकारात्मक विचारसरणी. म्हणजे एखादी परीक्षा देताना तुम्हाला आधीच असं वाटायला लागतं की मी थोडंफार प्रिपेअर तर केले, कदाचित 80% आसपास मार्क येतील मला आणि पुढे काही येणार नाही. किंवा एखाद्या गोष्टीबद्दल बोलतो की हा तर बाया हात का खेळ आहे. 100 पैकी 99-98 तुम्ही घेऊन असेल. एक झाली पॉझिटिव्ह आणि एक झाली थोडीशी निगेटिव्ह फिलिंग. किंवा इव्हन रस्त्याने जाताना आपण एखादा ऍक्सिडेंट पाहिला, तो आपल्या डोक्यामध्ये स्टोअर होतो. मग काही दिवस आपल्याला वाटायला लागते की जपून चालवायला पाहिजे आणि त्यानंतर आपण बिनधास्त होतो. पण तो जो स्टोअर करतो तात्पुरता आपल्या मनामध्ये, अ, तो एक नकारात्मक भाव किंवा नकारात्मक विचारसरणी आपण आपल्या मनामध्ये स्टोअर करून घेत असतो. तशीच सकारात्मक वृत्ती पण आहे.
की सकारात्मक वृत्तीनुसार आपण जेव्हा पॉझिटिव्ह थिंकिंग करतो आणि विथ अ स्ट्रॉंग सेन्स ऑफ माइंड आपण एखादी पॉझिटिव्ह विचारसरणी अम, विचार करतो आणि विचारसरणी अंमलात आणतो, त्यावेळेला ती सकारात्मकता तुमच्या मनावर परिणाम करत असते, तसेच ती तुमच्या चित्तावर पण परिणाम करत असते. म्हणजे ह्या सगळ्यांनी आपला स्वभाव हळूहळू हळूहळू बनत असतो. आणि तो अगदी लहानपणापासून ते अगदी म्हातारा होईपर्यंत तुमचा स्वभाव हा बनतच असतो आणि याचा उपयोग आपल्याला करून घेता येईल. आता ह्यामध्ये हे लक्षात घ्यायसारखं आहे की नकारात्मक विचारसरणी बद्दल आपण जेव्हा बोललो, तेव्हा बऱ्याचशा मुलांशी बोलताना, मित्रांशी, नातेवाईकांशी किंवा इतर इन जनरल सोसायटीमध्ये बोलताना आपण हे बघतो की ही जी अम, बोलण्यात नकारात्मकता दुसऱ्याकडून आलेली किंवा स्वतः विचार केलेली ही रुजून बसलेली असते. अम, ही दुसरं तिसरं काही नसून एक तुमच्या न्यूरॉन्सचा ब्रेनमध्ये चालणारा एक प्रकारचा एक पाथवे आहे. एका प्रकाराने विचार करण्याची तुम्हाला सवय लागते आणि त्याप्रमाणे तुम्हाला त्या न्यूरॉनची कनेक्शनची आणि पाथवेज भेटत जातात. आणि एकदा ते न्यूरॉनला ती सवय लागली की त्यानंतर तिथून जाणारा पाथ तुम्हाला सोपा वाटायला लागतो. जसं एखाद्या एखाद्या पर्टिक्युलर रस्त्याने जाताना तुम्हाला ते सोपं वाटायला लागतं. पुढच्या वेळी जाताना तो लोन रस्ता असल्यामुळं अरे आपण ह्याच रस्त्याने जाऊ, आपल्याला माहिती की मध्ये पेट्रोल भरायला कुठे थांबायचंय, कुठे चांगला नाश्ता मिळतोय आपल्याला माहिती आहे, त्यामुळे आपण पुन्हा पुन्हा त्याच रस्त्याने जात राहतो. तसंच न्यूरॉन्सला त्या एका पद्धतीचा विचार करण्याची सवय लागली की तुम्हाला तिथे शक्तीचा प्रयोग करायचा नाही, कारण त्याच्या उलट विचार करायचा तिथे शक्ती लागते. पण एकाच पद्धतीचा विचार करायचा तिथे शक्ती नाही लागणार आहे. त्यामुळे ते न्यूरॉन्स तुमचे तिथून फ्लो होतात आणि ती निगेटिव्ह विचार करण्याची तुमची एक सवय बनते. त्याच्या अगेन्स्ट जाऊन तुम्हाला जेव्हा सकारात्मक विचार करायचा आहे, तर तुम्हाला थोडासा तिथे विचार करावा लागतो कॉन्शियसली, आणि हे तुम्हाला ठरवावं लागतं की मला सकारात्मकच विचार करायचा आहे. तिथे थोडीशी तुम्हाला शक्तीची गरज पडते आणि तुमच्या न्यूरॉन्सचा फ्लो जो आहे तो निगेटिव्ह विचार सरणीकडून पॉझिटिव्ह विचारसरणीकडे वळावा लागतो. इतकं सोपं आहे का? मी जेवढं बोलतोय तेवढं सोपं नक्कीच नाहीये ते. ते अतिशय अवघड आहे. पण ते साध्य करू शकतो आपण. आणि नक्कीच आपण जेव्हा पुढचा भाग बघू, या भागाचं तुम्हाला शीर्षक कळलं असेल की हा भाग आहे की स्वभावाला औषध आहे का? तर बघूया पुढच्या भागात की स्वभावाला औषध आहे का? आता या भागामध्ये तुम्हाला हे जरी समजलं की स्वभाव बनतो कसा, आपण जे बघितलं की सबकॉन्शियस माइंडची भूमिका काय, बुद्धीची काय, आणि आपण जे कन्झ्युम करतो कंटेंट त्याची भूमिका काय, आणि त्यानुसार हे लक्षात आलं की आपण पुढच्या भागामध्ये बघू की स्वभावाला औषध आहे की नाही. धन्यवाद. थँक्यू.